स्वामी समर्थ स्वामी महाराजांची प्रार्थना करून घेऊया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सद्गुरु शिव गोरक्षनाथ महाराज की जय. सद्गुरु श्री गुरु महाराज की जय. ओम श्री महालक्ष्मी माता की जय. हर हर महादेव. सर्वांना आदेश. आज मी तुम्हाला सद्गुरु मच्छिंद्रनाथांबद्दल आणि सद्गुरु गोरक्षनाथांबद्दल सांगणार आहे. व्यवस्थित लक्षपूर्वक ऐका. तुम्हा आम्हाला नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ इतकंच आम्हाला माहिती आहे. त्याच्या पलीकडं भरपूर काही नाथांनी अशी लीला केलेली आहे, भरपूर काही अशी चमत्कार केलेले आहे ते तुमच्या आमच्या दृष्टीच्या पलीकडे आहे, ऐकण्याच्या पलीकडे आहे. कारण की आम्हाला तेवढीच माहिती आहे जेवढं आम्ही नवनाथ भक्तिसार वाचतो. पण नाथांनी अशी काय लीला केलेली आहे, ज्यावेळेस गोरक्षनाथांना हिमालयावरती मच्छिंद्रनाथ भगवान हे तपश्चर्याला बसून आले आणि साक्षात महादेवांनी ती तपश्चर्या त्यांच्याकडनं पूर्ण करून घेतली आणि तिथनं मच्छिंद्रनाथ भगवान हे तीर्थयात्रेला निघाले. आणि तीर्थयात्रा करत करत ज्यावेळेला हनुमंत आणि मच्छिंद्रनाथांची गाठ भेट झाली, त्यावेळेस त्यांच्यात युद्धही झालं, काही वचनही झाले आणि त्याच्या पलीकडे अजून भरपूर काही माहिती आहे. नवनाथ भक्तिसार मध्ये एवढंच काही सांगितलं आहे. त्याच्या पुढे स्त्री राज्यामध्ये गेले असं काही सांगितलेलं आहे. पण ती गाठ भेट झाली हनुमंताची आणि सद्गुरु मच्छिंद्रनाथांची. त्यावेळेस हनुमंतानी एक वचन त्यांच्याकडनं घेतलं, तर बाबा असं कर की स्त्री राज्यामध्ये तुला जायचंय, कारण की हे नियतीने ठरवलेलं आहे की तुझ्या माझ्या हातात काहीच नाहीये. तिथं जाऊ तिलोत्तमा नावाची एक राणी आहे, तिच्या संगती विवाह करून तुला काही दिवस संसार करायचा आहे, असं नवनाथ भक्तिसार मध्ये सांगितलंय बरं का. आणि त्यावेळेस मच्छिंद्र भगवान म्हणाले, मी तर जोगी आहे, मी तर संन्यासी आहे, मी कसा जाऊ शकतो, माझं ब्रह्मचार्य हे नष्ट होईल. त्यावेळेस हनुमंताने सांगितलं, ना माझं ब्रह्मचार्य नष्ट होणार आहे, ना तुझं ब्रह्मचार्य नष्ट होणार आहे. कारण लोकांना एवढंच माहिती आहे, मच्छिंद्रनाथाने मीनानाथाला हा जन्म दिलेला आहे, त्यांच्यापासून त्यांची निर्मिती झालेली आहे. पण ती कशी झाली हे तुम्हाला आम्हाला माहिती नाही. मच्छिंद्रनाथांनी ज्यावेळेस स्त्री राज्यामध्ये प्रवेश केला, ते स्त्री राज्य आपल्या इथं जवळ कुठं नाही बरं का. बंगाल देशामध्ये जिथं कामाख्या देवी आसाम, त्या ठिकाणी त्या मंदिरापासून 150 किलोमीटर वरती नीलांचन पर्वत म्हणून आहे. त्या ठिकाणी मायानगरी, त्या मायानगरीमध्ये अदृश्य शक्तीमध्ये त्या स्त्रिया राहतात. त्यावेळेस स्वयंभू होत्या, पण ते दिसायला एवढ्या सुंदर होत्या, मायावी होत्या. तंत्र मंत्र जादू टोना त्या ठिकाणी सर्वात जास्त चालतो. आणि तिथं गेल्यावरती पुरुष मागे यायचा नाही. तिथं गेल्यावरती पुरुषाला कैद करायचे, त्याला पुत्र बनवायचे, गाढव बनवायचे, बैल बनवायचे, कोंबडा बनवायचे आणि त्यांच्या आधीन ठेवायचे. म्हणून तिथे पुरुषाला वर्ज्य असायचे जायचे.
पण मच्छिंद्रनाथ भगवान हे साक्षात शिवरूप असल्यामुळे, त्यांनीच ही मायानगरी असल्यामुळे त्यांना कसलं भय. म्हणून ही कामाख्या नगरी खूप मायावी आहे आणि तिथे अनेक तंत्रमंत्र केले जातात, अनेक जादूटोणे केले जातात, अनेक मांत्रिक लोक आहेत, अनेक सिद्ध्या प्राप्त करण्यासाठी त्या कामाख्या देवीला जातात. ज्यावेळी महाविष्णू भगवानाने आदिशक्तीचे जे 52 तुकडे केले, त्याच्यातला कमरेखालचा भाग म्हणजे योनी भाग हा तिथे पडला, म्हणून तिथे योनीची पूजा केली जाते, तिथे विटाळाची पूजा केली जाते. आणि त्या विटाळामध्ये काय तांत्रिक आपल्या तांत्रिक शक्ती जागृत करण्यासाठी, तंत्रमंत्र जागृत करण्यासाठी तिथे जातात. अनेक पण महायोगी आहेत तिथे आणि तिथनं बरेच योगी घडलेले आहेत. कारण की आदिशक्ती ही 10 विद्यांपैकी एक विद्या आहे आणि ही सर्वात श्रेष्ठ मानली गेलेली. आणि तिथनच मच्छिंद्रनाथ भगवान त्या देवीचं दर्शन घेऊन त्या स्त्री राज्यामध्ये प्रवेश केला. त्या स्त्री राज्यामध्ये प्रवेश केल्यावरती तिथं मायावी नगरी अशी म्हटली गेलेली आहे. तिथे अशी काय घटना घडली तर मच्छिंद्रनाथांना त्यांनी धरून ठेवलं. मच्छिंद्रनाथ धरून ठेवलं, त्यांना जाऊन देत नव्हते, त्यांच्यावर अत्याचार करायला लागले. पण मच्छिंद्रनाथांनी त्यांची परीक्षा बघायचं एक विचार केला, त्यांची परीक्षा पाहूया. आता तिलोत्तमा राणीला माहिती होतं कोणतरी महायोगी येणार आहे, मला स्वीकारणार आहे आणि माझ्या संगती लग्न करणार आहे. ती कथा वेगळी आहे बरीच, सांगायला गेलं तर आपल्याला वेळ पुरणार नाही, पण मी थोडक्यात तुम्हाला सांगतोय. आणि त्यावेळेस मच्छिंद्रनाथ भगवान तिथे राहिले, काही लीला केल्या, काही चमत्कार केले, त्यांना सगळ्यांना समजले साक्षात शिवरूप आहे. मग तिथे राहून तिथं मीनानाथ हे जन्माला आले. मीनानाथ हे जन्माला आल्यावरती नाथ संप्रदायामध्ये संकट पडलं. आता लोक उद्धार कोण करणार, या जनाचा उद्धार कोण करणार. त्यावेळेस भगवान गोरक्षनाथ यांची तपश्चर्या पूर्ण झाली, हिमालयावरून खाली उतरले आणि गुरूंच्या शोधात पडले. पण गुरु कुठे मिळेना. त्यावेळेस कानिफनाथ आणि गोरक्षनाथांची भेट झाली. एकमेकांच्या गुरूंचा संवाद झाला, एकमेकांचे गुरु समजले, माझे गुरु कुठे आणि तुझी गुरु कुठे आहे. त्यावेळेस भगवान गोरक्षनाथ, कानिफनाथ आणि गोरक्षनाथांची गाठ झाली, एकमेकांची चर्चा झाली, मान सन्मान झाला, आदर झाला, चर्चा झाली, थोडेसे त्यांच्यात पण वादविवाद झाले गुरूंबद्दल. पण एकमेकांमुळे गुरु प्राप्ती झाली. त्या दोघांचे गुरु अदृश्य होते. दोघांचे गुरु अदृश्य असल्यामुळे या गोपीचंद नाथांनी घोड्याच्या लीप खाली जालिंद्रनाथांना पुरून ठेवलेलं. ती एक मायाच होती, ती कथा वेगळी आहे. तसं मच्छिंद्रनाथांची पण मायाच होती स्त्री राज्यात जाण्याची, ती पण कथा जरा वेगळी आहे. आपण सगळं सार मिळून सांगतोय. आणि मच्छिंद्रनाथाने तो मीनानाथ कसा जन्माला घातला. मच्छिंद्रनाथ भगवान एका गुफेमध्ये ध्यानस्थ बसले आणि सूक्ष्म स्वरूप स्वतःच बाहेर काढलं आणि ते जिवंत मानवाच्या रूपामध्ये केलं आणि राजयोगामध्ये तिथे गेले आणि त्या स्त्री संगती राहून तो मीनानाथ जन्माला आला. म्हणजे ती तिलोत्तमा. आणि ती तिलोत्तमा म्हणजे खालची नाही बरं का, ती श्रापित होती. ती इंद्र दरबारातली नर्तिका होती. कोण होती? नाचणारी. पण तिला श्राप एका ऋषीचा होता आणि त्या ऋषीमुळं तो श्राप तिला बसला. कारण की तो ऋषी विमानातनं चाललेला, पुष्पक विमान, हे आपल्यासारखं विमान नाही बरं का. तर त्याचं लिंग त्याच्या धोत्रातनं बाहेर पडलेलं. त्यावेळेस तिला ते हास्य आलं, तिला ती कामवासना निर्माण झाली. पण ऋषी मुनी तपस्वी असतात, त्यांना ती वासना माया मोहापासून लांब राहतात. मग त्यांनी तिला तो श्राप दिला, जा अशा ठिकाणी जाशील तिथे एकही पुरुष तुला मिळणार नाही. आणि ती अशा ठिकाणी आली तर म्हणजे स्त्री राज्यामध्ये, तिथे एकही पुरुष नाही. म्हणून तिथे एखादा चुकून पुरुष जर गेला तर त्याला त्यांच्या मायेने कोंबड, मांजर, कुत्र अशा गोष्टी करून ठेवायच्या आणि रात्री परत पुरुषाचा जन्म त्याला आणि परत त्याच्या संगती भोग करून त्यांची कामवासना मिटवायची. हे अशा काही घटना त्या ठिकाणी घडत होत्या.
आणि मग एकमेकांमुळे आपले आपले गुरु कळाले आणि त्या स्त्री राज्यामध्ये गेले आणि गोरक्षनाथांना कळालं माझे गुरु इथे आहेत, पण जायचं कसं? आणि तिथे गेल्यावरती गोरक्ष भगवान तिथे गेले, काही नाचणाऱ्या स्त्रिया भेटल्या, पोट भरणाऱ्या वेश्या वृत्तीच्या. मग गोरक्षनाथांनी त्यांची गाठ घेतली, म्हणाले मला स्त्री राज्यात यायचंय, असा पुरुषाला येण्यास मज्जाव आहे, तर तुम्ही मला तिथे घेऊन चला. त्यांनी गोरक्षनाथांनी विनवणी करून सांगितलं, काय त्यांचे लीला दाखवल्या, चमत्कार दाखवले व त्यांनी ते मान्य केले. आणि मग गोरक्ष भगवान स्त्रीचं रूप धारण केलं. गोरक्ष भगवान बघा किती दिसायला सुंदर आहेत गोरक्षनाथ, म्हणजे स्त्री पण अशी दिसणार नाही असे गोरक्षनाथ दिसत होते, कारण की शिवरूप होतं ते. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमामि. साक्षात शिवे कर्पुरासारखं कापरासारखं गोर वर्ण म्हणजे गोर रूप येते.